तसेच संपाषष्टीच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. आज आपण सगळे कोपरगाव नगर परिषदेची जी निवडणूक लागलेली आहे त्याच्या कॉर्नर सभेसाठी एकत्रित आलेलो आहोत. आमदार सुभाष दादा काळेंच्या विचारांना प्रेरित झालेले सर्व उमेदवार असतील, तसंच खूप साऱ्या अनुभवानं सहकार क्षेत्राचा अनुभव असेल, सामाजिक क्षेत्राचा अनुभव असेल, राजकीय क्षेत्राचा अनुभव असेल आणि सगळ्यात मोठा म्हणजे माणुसकीचा अनुभव असेल या नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पेटे उपस्थित असलेले या प्रभागातील दोन्ही उमेदवार सागरजी असतील, पुणेताई असतील, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय समोर बसलेले मतदार बंधू भगिनी आणि माझे पत्रकार मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही. दोन मुद्द्यावरती मी या ठिकाणी बोलणार. आमदार साहेबांच्या कामासंदर्भात बाकीचे माझे सहकारी सगळे मित्र त्या आकडेवारीबद्दल सगळं सांगतील, कामाबद्दल सांगतील. म्हणून एका छोट्याशा मुद्द्यावरती प्रकाश घालायचा. ही निवडणूक का महत्वाची आहे? ही निवडणूक यासाठी महत्वाची आहे की पुढचे 4 वर्ष आमदार म्हणून आशुतोष दादाच असणार आहे. म्हणून नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, हे आशुतोष दादांच्या विचाराचे असले पाहिजे. सगळ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण जे आपले 2 उमेदवार आहे, फडेताई, माझे मित्र सागर आणि आमचे काकासाहेब कोयटे, त्यांना आपण भरघोष मताने विजयी करायचं आहे. त्याकरता आपण ही सभेचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, कोपरगाव शहरामध्ये माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी कोपरगाव शहरामध्ये जो विकासाचा रथ चालवला, त्या विकासाचा रथ रोखण्यात मला तर वाटतं कोणाची हिंमत नाही आहे. आम्ही आशुतोष दादा बरोबर काय आहे का कोपरगाव शहरामधील जवळजवळ 60% लोक आपण म्हणजे माझ्यासह आपण एक छोट्याशा घरामध्ये राहतोय. टिळकनगर असेल, संजय नगर असेल, गांधीनगर असेल, महादेवनगर असेल, दत्तनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, या छोट्या छोट्यामध्ये वास्तव्यास राहणारे माझे बांधव, आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण सकाळी धावू तेव्हा संध्याकाळी जेवू, ही आपली परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये 2 गेले आमदार साहेब ज्यावेळेस आमदार झाले त्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न होता, याची मी तुम्हाला जेवढे नगर उपनगर सांगितलं, या नगरामध्ये आम्ही दादाचा पराभव झाल्यानंतर आम्ही प्रत्येक भागात दादाला फिरून दाखवलं आणि अक्षरशः आमदार साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं का एवढ्या मोठ्या परिस्थितीत माझ्या झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस, माझी माता भगिनी जर 20-20 दिवसाचं पाणी ठेवत असेल, 1 महिन्याचं पाणी ठेवत असेल, तर अशी आमदारकी काय आणि अशी खासदारकी काय. परंतु मी या कोपरगावच्या शहराचा पाणी प्रश्न सोडेल याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आमदार साहेबांनी उपोषण केलं. उपोषणाचा 2रा दिवस होता. आमचे सहकारी जिनिंगचे चेअरमन जामदार साहेब यांची तब्येत ढासळली आणि त्यांना ॲडमिट केलं. आमदार साहेबांच्या घरच्या मंडळी सगळ्यात चैताली ताई सगळं पुष्पताई काळे सगळं तिथं हजर झाल्या आणि त्यांनी विनंती केली दादाला की दादा तुम्ही आता उपोषण सोडा.
परंतु आमदार साहेबांनी सांगितलं मी उपोषण ज्यावेळेस सोडेल, माझ्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ज्यावेळेस मिटेल त्यावेळेस मी उपोषण सोडेल. मला सांगा विरोधकांनी किती त्यांच्या घरातले लोक आतापर्यंत बसलेला बसलेले आहे, त्यांनी या जनतेसमोर ठासून सांगावं की आम्ही या कोपरगावच्या शहराकरता पाणी प्रश्न सोडवलेला आहे. भूमिपूजन झालं, तलावाचं काम चालू झालं, चांगल्या परिस्थितीत काम चालू झालं आणि त्याच्याकरता जर 131 कोटी तुम्हाला मिळवायचे असेल तर शासनाला लोकवर्गणी भरावं लागते असा नियम आहे. आणि ती लोकवर्गणी भरण्याकरता यांनी कलेक्टरला वोट लावून दिलं की याच्यात काहीतरी खोडा घाला म्हणून, आणि दादाला नोटीस निघाली नगरपालिकेला का तुम्ही 20 कोटी रुपये तातडीने भरा तर तुम्हाला पुढचं काम चालू होईल. दादानी क्षणाचाही विलंब न करता मंत्रालय गाठलं आणि 20 कोटी रुपये कोपरगाव नगरपालिकेचे माफ करून आणले. त्यावेळेस विरोधक कुठे होते हो? का तुम्हाला सुचलं नाही त्यावेळेस? का तुम्ही कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवला नाही? का तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाही? आता तुम्ही नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस निवडून गेले त्यावेळेस तुम्ही, आता मी एकाने सांगितलंय काका काल परवा का कोपरगाव नगरपालिका 23 दिवसानं पाणी देते. मला तर वाटतं जर विजयराव वाडने जर सोडले तर संपूर्ण हे कोले गटाचेच नगरसेवक होते आणि आज त्यांच्या जवळ आहे. तर मित्रांनी त्यांनाच प्रश्न विचारावा का तुम्ही कोपरगाव शहराला महिन्याचं पाणी कसे येत होते? आज तुम्ही सांगतात तुमचे सहकारी आम्ही 1 महिन्याला पाणी देत होतो, एवढा रुपयाचं पाणी एका दिवसाला मिळतं, पण आज जवळजवळ 90% नगर माजी नगराध्यक्ष त्यांच्याजवळ, त्यांना प्रश्न विचारावा. या कोपरगाव शहरामध्ये आपण आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा केलेला आहे त्यांना आपल्याला भरघोस मताने विजय करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या सहकारी आमच्या फडेताई असतील, आमचा आहेर साहेब असेल आणि अध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोर्टे असेल, यांना भरघोस मताने विजयी करा. सभा आज इथं आयोजित केलेली आहे. या चौकाला नाव गंगाधरजी फडे असं नाव दिलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जर एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या रस्त्याला असेल, एखाद्या चौकाला का दिलं जातं तर त्यांनी जे समाजासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, सामाजिक काम केलेलं आहे, त्याच्या स्मरणार्थ असं नाव दिलेलं आहे. म्हणून या फडे कुटुंबाला समाजसेवेचा एक मोठा वारसा हा मागील 2 पिढ्यांपासून आहे. आणि त्यांच्याच पत्नी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथं उमेदवारी करत आहेत. त्यांच्याच बरोबर जे दुसरे उमेदवार आहे सागरजी आहेर, यांचाही मोठा समाजसेवेचा वारसा आहे. अनेक गोरगरिबांना मदत करण्याचं काम सागर भाऊ त्यांच्या SA ग्रुपच्या माध्यमातून सदैव करत असतात. मग ते महामारी असेल, ब्लड कॅम्प असेल, कुठे आरोग्य शिबिर असेल किंवा कोणाच्याही लग्न कार्याचं काम असेल, या छोट्या मोठ्या कामांमध्ये सागर भाऊ नेहमी हजर असतात. आणि असे हे 2 चांगले उमेदवार आपल्याला लाभले आहेत. त्यांच्याबरोबर जे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत यांचा वेगळा काही परिचय देण्याची गरज नाही. समताच्या माध्यमातून काकासाहेब आपण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले आहात. जसं म्हणजे मला एक विश्वास आहे, जसं आपण समताचं एक छोटंसं रोपटं या कोपरगाव शहरामध्ये लावलं आणि त्याचं मोठं वटवृक्ष झालं, तसंच प्रगती आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर या कोपरगावची केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आजची ही जी महिलांची गर्दी आहे ही सांगून जाते आहे की ज्याच्या मागं या माता भगिनी आहेत, ज्याच्या मागं आई आहे, त्याचा विजय हा निश्चित आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही नगरसेवक म्हणून आणि काकासाहेब नगराध्यक्ष म्हणून आपल्याला 3 तारखेला भेटणार आहे. आमदार आशुतोष दादा जर या 5 वर्षामध्ये शहरातील सगळे प्रमुख रस्ते घेत असतील, 5 नंबरचं तळ जे कोपरगाव शहरामध्ये 23 दिवसाआड पाणी येत होतं, जे कोपरगाव शहरामध्ये आज 4 ते 5 दिवसाआड पाणी येतं, जर आमदार म्हणून आशुतोष दादा हे सगळं करू शकत होते तर तुम्ही का केलं नाही याचं उत्तर त्यांनी जाहीर द्यावं. खोटा बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा आमदार माझे आमदार होते. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे लोकांना जे भूलथापट येतं म्हणजे लोक कायम वंचित राहायला पाहिजे
पाण्यासाठी वंचित राहायला पाहिजे, रस्त्यासाठी वंचित राहायला पाहिजे, अशा प्रकारची समस्या 14 ते 19 या कोपरगाव शहरातील लोकांना कळली. पण आशुतोष दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये 20 ते 25 समाजांना बोलवून त्यांच्या समाज मंदिरासाठी 20-20, 25-25 लाख रुपये दिले. आज तुम्ही जिल्हा उपरुग्णालय बघा, 50 बेडचं ICUचं रुग्णालय त्या ठिकाणी आशुतोष दादांनी केलं, तर त्याचं काम पूर्ण चालू आहे. माधव उद्यानासमोरचं कॉम्प्लेक्स नगरपालिकेसमोरचं ते चालू आहे. बस स्टँडच्या मागचं कॉम्प्लेक्स चालू आहे. असे असंख्य कामं आशुतोष दादांनी केलेली. मग तुम्हाला बोलण्यासाठी मुद्दा राहिलेला नाहीये, फक्त आता काय खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं या राजकारण या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा विषय फक्त एकच आहे, आशुतोष दादांना जे काही 3-4 दिवसाआड पाणी येतं ते पाणी रोज द्यायचे. आणि आशुतोष दादांना तुम्ही विचारलं, त्यांनी जे वचन दिलं होतं तुम्हाला ते 5 वर्षात पूर्ण केलं. आणि आता जर त्यांच्या विचाराचे नगरसेवक नगराध्यक्ष जर झाले तर आपल्याला भविष्यामध्ये रोज पाणी मिळणार आहे व कोपरगाव शहरातली समस्या मिटणार आहे. येत्या 2 तारखेला जी निवडणूक आहे, ही निवडणूक होत असते, राजकारण होत असतं, पण या समस्येसाठी, तुमच्या सगळ्यांच्या समस्येसाठी आमदार आशुतोष दादा झटत आहे. आणि त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे काकासाहेबांसारखा, काकासाहेबांचं काम सांगण्यासारखं म्हणजे काय सांगावं. राजकारण डोळ्यासमोर ठेवून कधीच काम केलं नाही. आम्ही गांधीनगरमध्ये सभा घेत होतो, त्या ठिकाणी तिथल्या गांधीनगरच्या त्या मंदिरामध्ये 5-50 महिला त्या ठिकाणी बसलेल्या होत्या, ज्यांना कोणी सांभाळत नाही. म्हणजे त्यांना खायची प्यायची हाल, काही अपंग महिला होत्या, कोणीला नातेवाईक होती, कोणीच नाही, त्यांची खायची प्यायची हाल होती. त्या महिलांना काकासाहेबांच्या माध्यमातून गेल्या 5-7 वर्षापासून 2 टाईमचं जेवण पोच करतात काका. नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून, नगरपालिका इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारा माणूस नाहीये. सणासुदीला त्यांना आपण ज्या पद्धतीत घरामध्ये गोडधोड जेवण देतो तशा पद्धतीचं जेवण त्या महिलांना दिलं जातं. अशा प्रकारचं काम आहे काकासाहेबांचं. खरं तर या ठिकाणचे माझे परममित्र कैलासवासी गंगाधरजी फडे राजकीय जीवनामध्ये, सामाजिक कामामध्ये, धार्मिक कामामध्ये अनेक वर्ष आमचा सहवास राहिला. आणि कैलासवासी गंगाधरजी फडे यांच्या माध्यमातून या परिवाराशी असणारा संपर्क आणि त्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून उतराई होण्याकरता सन्माननीय ताईसाहेबांना या ठिकाणी मिळालेली उमेदवारी आणि त्या उमेदवारीच्या निमित्ताने त्यांना जोड मिळालेला दुसरा एक सागर, असे 2 सागर या मतदारसंघाचं पुढील 5 वर्ष नेतृत्व करणार आहे. आपण अनेक मान्यवरांचे विचार ऐकले. ते विचार ऐकत असताना अनेक बारीक सारीक गोष्टींचा अनुभव झालेला आहे. आणि म्हणून मी वेगळं काही आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा नाही. या कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये संघर्ष करत असताना व्यासपीठावरच्या मंडळीचे जे भाषणं ऐकताना जो आनंद होतो, तो आनंद या अर्थाने होतो की एक विचाराने प्रभावित होऊन या कोपरगाव शहराचं सुंदर अशा पद्धतीचं सुशोभीकरण व्हावं. हे कोपरगाव शहर या राज्यामध्ये एक लौकिक अर्थाने एक स्वच्छ सुंदर अशा पद्धतीचं शहर व्हावं, अशा पद्धतीचा ध्यास घेतलेली मंडळी या व्यासपीठावर बसलेली आहे. परमादरणीय या मतदारसंघाचे आमदार साहेबांनी केलेल्या कामाची फार मोठी यादी या ठिकाणी सुनील भाऊ असतील, कृष्णा भाऊ असतील यांनी सर्वांनी वाचली. काही कामं सन्माननीय काकासाहेब आपल्याला सांगतीलच. सुनील भाऊंनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, मी परत एकदा तो मुद्दा अर्ध्या मिनिटासाठी तुमच्या लक्षात आणून देतो. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार हे आशुतोष दादा आहेत. या मतदारसंघाच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष निश्चितपणाने आदरणीय काकासाहेबजी कोंडे या ठिकाणी येत्या 3 तारखेला निवडून येणार आहेत, अशा पद्धतीचं वातावरण या कोपरगाव शहरामध्ये आहे. पण हे सर्व करत असताना खाली जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांमध्ये आपल्याला बहुमत असण्याची आवश्यकता आहे. मुंबईला जो दहशतवादी हल्ला झाला 26/11चा, तोही दिवस आजचा दिवस आहे. त्याचप्रमाणे संविधान दिवस सुद्धा आज आहे. या संविधान दिवसाप्रसंगी तुम्हाला सर्वांना वंदन करतो. त्याचप्रमाणे हिंदूंमधला एक महत्वाचा सण चंपाषष्ठी सुद्धा आहे. आताच ग्रामदैवत असलेल्या खंडोबाला मी वंदन करून आलेलो आहे. या ठिकाणी सांगण्यात आलं की इथं कॉर्नर मीटिंग आहे, कॉर्नर सभा आहे.
या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कॉर्नर सभा म्हणावी कशी, हाच मला प्रश्न पडलेला आहे. एखाद्या मंत्र्याची जशी जाहीर सभा असते तशा जाहीर सभेचं स्वरूप या सभेला आलेलं आहे. आणि हे जे स्वरूप आलेलं आहे याचं कारण या भागाचे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सागरजी आहेत, त्याचप्रमाणे फडेताई, तुमची लोकप्रियता याच्यातून दिसते. हे कोणी धरून आणलेले महिला नाहीयेत. या दोन्ही नगरसेवकांवर प्रेम करणाऱ्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुमच्यावर प्रेम का करतात सागर भाऊ याचा सकाळी मी अनुभव घेतला. या प्रभागामध्ये मी ज्यावेळेस फिरलो, सकाळी मी प्रचार फेरी केली. पूर्वी जेव्हा या फेरीमध्ये मी यायचो, ज्यावेळेस मी राजकारणात होतो, बसा ताई तुम्ही बसा, त्यावेळेस या प्रभागामध्ये कोपरगावातल्या सगळ्यात जास्त तक्रारी मला या प्रभागामध्ये ऐकायला मिळायच्या. आमच्या गटरी नाही, आम्हाला रस्ते नाही, आम्हाला पाणी येत नाही 20-20, 25-25 दिवसांनी, प्रचंड तक्रारी लोक करायचे. पण आज ज्या पद्धतीनं या वार्डाचा विकास झालेला आहे तो पाहून मला सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे. ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या आशुतोष दादांचा मला पूर्वी पण अभिमान होता आणि आता तर जास्त अभिमान त्यांचा वाटायला लागलेला आहे. या भागात अनेक चांगले चांगले उद्योजक सुद्धा आहेत. तुमचा अशोक गवळी, किती म्हशी आहे अशोक सर? जनावर किती आहे? 15 जनावर आहे. बोरमध्ये होता ना आता, गेला का? बोरमध्ये किती बायांना शिकवतो तू? तुझ्या विषयावर येतो मी परत. या ठिकाणी आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्याचा विकास झालेला आहे, कोपरगाव शहराचा विकास झालेला आहे. विकास विकास म्हणजे काय हे जे विरोधक बोंबा मारतायत त्यांना म्हणावं, विकास तुम्हाला पाहायचा असेल तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये येऊन बघा. सगळं मला आश्चर्य वाटलं की तुम्ही एक गटार या ठिकाणी ठेवलेलं नाही. सगळ्या रस्त्या घरातलं पाणी पूर्वी रस्त्यावर यायचं, रस्त्यावर व्हायचं, डुकरं लोळायचे, गाढवं असायचे. एक गाढव दिसलं नाही, एक डुक्कर दिसलं नाही आणि एक गटार सुद्धा दिसली नाही. गटार मुक्त प्रभाग हा झालेला आहे. सगळ्या गंटरी अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जो तुम्ही केलेला आहे, पुढे तुम्ही केलेला आहे आशुतोष दादांच्या निधीतून. आणि सगळ्या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, पेव्हर ब्लॉकचं आच्छादन, सगळ्या अंडरग्राऊंड ड्रेनेज पेव्हर ब्लॉकनं झाकलेलं आहे. एक समस्या तुमची आहे, जे पाणी येतं पावसाळ्यामध्ये, मला वाटत आहे. आणि महिला ज्या संख्येने उपस्थित आहे त्याचा मला विशेष आनंद झालेला आहे. महिलांना राजकारणामध्ये किती आरक्षण दिलेलं आहे? 33%. कोणी तर 70-80% महिला दिसत आहेत. मला तर महिलांकरता महिलांनी टाळा वाजायला पाहिजे एकदा जोरदार. दादा मी आता सांगत होतो, विरोधकांना विकास काय हे जर बघायचा असेल तरी प्रभाग क्रमांक 9 मध्ये यावं. या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमदार साहेबांनी तब्बल 3 कोटी रुपये निधी दिलेला आहे. आणि त्या 3 कोटी रुपयाच्या निधीतून सगळ्या गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक, सगळ्या गल्ल्यांमध्ये छोटे छोटे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, असं जो विकास झालेला आहे या भागाचा, हा कोपरगावचा सर्वात विकसित भाग आहे असं मला वाटायला लागतं. तुमचा पाण्याचा प्रश्न आहे काही घरांचा, लक्ष्मीनगरचं पाणी तुमच्या भागामध्ये येतं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो होता, आशुतोष दादा काम करायला एवढा भक्कम आमदार आपल्याला मिळालेला आहे. निधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निधी आला, पण त्या निधीतून सर्वोत्कृष्ट काम, दर्जेदार काम जर कोणी केलेले असतील तर आशुतोष दादांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले. त्याच्यामुळे खरे जे उमेदवार निवडून येणार याच्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची सागर भाऊ सुद्धा निवडून येणार आहे, 100% निवडून येणार. या निमित्तानं मला पुढे काय यावं वाटलं माहिती, स्टेज सोडून मला महिलांशी काही गप्पा मारायचं वाटतं. गप्पा काय मारायचे मला सांगा, लाडक्या बहिणींचे पैसे किती महिलांना येतात? हात वर करा. अभिनंदन तुमचं. लाडक्या बहिणीचे पैसे जरूर घेतलेच पाहिजे,
तर ते घर कामाकरता खर्च करू नका. ते बँकेमध्ये सेव्हिंग करा, डिपॉझिट करा. त्याचं तुम्हाला आड्या अडचणीला, लग्न करायला, मुला मुलींच्या शिक्षणाला, दवाखान्याला ते पैसे कामाला येतील. पण याच्या व्यतिरिक्त घर करता तुमची जर काही करायची इच्छा असेल, छोटे छोटे घरगुती व्यवसाय, तुम्ही कुठं कामाला बाहेर जायचं नाही, तुमच्या घरापासून, ज्याला आता म्हणतात इंग्रजीमध्ये वर्क फ्रॉम होम, कॉम्प्युटर कंपन्यांचं बरोबर म्हणता येईल, वर्क फ्रॉम होम ज्यांची करायची इच्छा असेल त्यांना आपण आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली घरून तुम्हाला व्यवसाय करायची परवानगी आम्ही देणार आहोत. आता मला सांगा, असा घरगुती व्यवसाय करायची किती महिलांची इच्छा आहे? अरे वा, व्हेरी गुड. या घरगुती महिलांच्या व्यवसाय करता आशुतोष दादांनी मला आदेश दिलेला आहे. आशुतोष दादा माझ्या एकदा समता बँकेमध्ये आले होते. मी त्या ठिकाणी एक समता सहकार मंदिर उभारलेलं आहे, उद्योग मंदिर. मी माझ्या निवाऱ्यामध्ये महादेवाचं मंदिर केलं, बजरंगबलीचं मंदिर केलं, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलं, देवीचं मंदिर केलं. समता पक्षामध्ये मी उद्योग मंदिर उभारलेले आहे. त्या उद्योग मंदिरामध्ये काय आहे, मी मशनी आणून ठेवलेलं आहे तिथे. मशनी कशाच्या? अगरबत्ती तयार करायची मशीन, कापूर तयार करायची मशीन, समईच्या वाती तयार करायची मशीन, निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन, अशा छोट्या छोट्या मशनी तिथे आणून ठेवलेल्या आहे. गावातल्या आया माया येतात, त्या ठिकाणी त्या मशीनवर अगरबत्तीचं उत्पादन घेतात, कुणी समईच्या वातीचं उत्पादन घेतात, कुणी कापूर तयार करतात आणि ते विकायचं काम आम्ही करतो. तर आशुतोष दादांनी मला असा आदेश दिलेला आहे, अशा प्रकारचे मंदिर, उद्योग मंदिर, व्यवसाय मंदिर, त्याला काय नाव द्यायचं ते आपण ठरवू. हे गावातल्या विशेषतः सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही उपलब्ध करून द्या. माझी इच्छा आहे या भागामध्ये सुद्धा असं एक उद्योग मंदिर आपल्याला उभारायचं आहे. साधारण चालेल का? खरेतरी असं एक रोजगार मंदिर महिलांसाठी आपल्याला उभारायचंय. त्या मंदिरामध्ये काय असणार आहे, मी आता जसं सांगितलं ना, अशा मशीन मी तिथे आणून ठेवली. ज्या महिलांना घरी व्यवसाय करायचा असेल त्यांच्याकरता सुद्धा काही व्यवसायाच्या स्कीम आपल्याकडे आहेत. मी आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये, तुम्ही येऊन बघा, आराव वस्ती भाग आहे तिथं, त्या ठिकाणी हातमागाचे लावलेले आहेत मशीन. हातमाग असतो ना, खटक 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 चालतो पहिले, त्या हातमागावर काय करतात त्या महिला? पैठण्या तयार करतात. पैठणी म्हणजे कशाची आठवण येते आपल्याला? येवल्याची. पण येवल्याच्या ऐवजी कोपराला सुद्धा पैठण्या तयार करणाऱ्या महिला आहेत. अशा पैठण्या तयार करायची तुमची इच्छा आहे का? तुम्ही ठरवा. त्या पैठण्या तयार कशा करायच्या ते आम्ही तुम्हाला शिकवू. त्या पैठण्यांकरता कच्चा माल कसा उपलब्ध करून द्यायचा ते आम्ही करू. आणि तुम्ही तयार केलेला जो काही माल आहे, महिलांची अडचण काय असते, महिला बचत गटाची त्यांची काम करायची खूप इच्छा असते. कोणी लोणचं तयार करतं, कोणी पापड तयार करतं, कोणी कुरड्या तयार करतं, मसाले तयार करतं, पण ते विकायचं कुठं हा प्रश्न असतो. परंतु तुम्ही तयार केलेले सगळे उत्पन्न समता पतपेढीच्या माध्यमातून मी खरेदी करायला तयार आहे. मी तुम्हाला सांगाल, आशुतोष दादांनी मागच्या महिन्यामध्ये प्रदर्शन मध्ये काही महिलांना शिलाई मशीन कामाचं प्रशिक्षण दिलं. काय शिवायचं ते तिघी 9 वारी साड्या, 9 वारी साड्या कशा शिवायच्या त्याचं प्रशिक्षण दिलं. आता 9 वारी साड्या घालणारे किती आहेत कोणी इथं? हा, एक पावशी थोडे दिसत आहेत. तुम्हाला ती शिवलेली 9 वारी साडी नाही चालायची, त्या आपल्याला मुंबई पुण्याला पाठवायच्या आहे. त्याच्याकरता सुद्धा योजना आपल्याकडे तयार आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला पेटीकोट शिवायला आवडेल का? ब्लाऊज शिवायला आवडेल का? बोलणारे कुठे? तू ब्लाऊज शिकवशील का? ब्लाऊज तयार करायचं चांगलं प्रशिक्षण हा बोलणारे मोनाली टेलर इथंच राहतो तू, हा इथं राहतो आणि महाराष्ट्राच्या महिलांना ब्लाऊज तयार करायचं प्रशिक्षण देतो. अशा प्रकारचं जर प्रशिक्षण तुम्हाला दिलं, तुम्ही जर ब्लाऊज तयार केले, पेटीकोट तयार केले, ते मी खरेदी करेल. फक्त तुमची काम करायची तयारी पाहिजे. लाडक्या बहिणीचे पैसे राहू देशाला. लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे ज्यांनी दिले ते अजितदादांची सुद्धा परवा सभा आयोजित केलेली आहे. तर तेव्हा त्या लाडक्या भावाला त्या ठिकाणी आभार मानण्याकरता सुद्धा तुम्ही आलंच पाहिजे. परंतु मला निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी जे काही हे उद्योग मंदिर उभं करायचं आहे, त्या उद्योग मंदिराकरता एखादी चांगली जागा लागणार आहे. त्या जागेवर आशुतोष दादांच्या माध्यमातून
कोणतीही निधी दाखव. मी या निवडणुकीमध्ये उतरलो ना, त्याचं कारण काय झालं माहितीये का? मी राजकारण सोडलं होतं. आशुतोष दादा माझ्याकडे आले, त्यांनी मला आदेश दिला, सूचना केली, काका तुमच्याकडे एवढं व्हिजन आहे, तुम्ही समाजाचं काम करता, तर गावाकरता पण काहीतरी करा. तरी मी ऐकत नव्हतो. मग आशुतोष दादा मला डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. ते अर्थमंत्री पण आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या ताब्यामध्ये. त्यांनी मला सांगितलं, काका तुमच्या काय काय योजना असतील ते मला सांगा, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग मला वाटलं की माझ्या उमेदवारीमुळे जर गावाला एवढा निधी मिळणार आहे, तर आपण आता गावाकरता काहीतरी केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी फिरत राहतो, जगामध्ये फिरतो, पण शेवटी आपलं गाव ते गावच. गावाविषयीचं प्रेम, गावाविषयीचा जिव्हाळा हा काही कमी होत नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की याच्या पुढचं आपलं आयुष्य हे गावाकरता समर्पित करायचं, गावाकरता अर्पण करायचं. याच्या पुढचं जे काही माझं आयुष्य आहे ते केवळ कोपरगाव, कोपरगाव आणि कोपरगाव. कोपरगावचा विकास हाच माझा श्वास, कोपरगावचा विकास हाच माझा अभिमान, कोपरगावचा विकास हाच माझा ध्यास. आणि त्या उद्देशानं मी यापुढे नगरपालिकेमध्ये काम करणार आहे. फक्त ते करताना तुमची जबाबदारी काय? एक तर मला निवडून देऊन नाही चालायचं. मला एकट्याला जर तुम्ही निवडून दिलं, मला जर मेजॉरिटी नाही मिळाली, तर समोरची पार्टी जी आहे तिला मी नाव ठेवलेलं आहे खोडा पार्टी. कोणत्याही गावामध्ये खोडा घालायचं त्यांना चांगल्या पद्धतीचं माहिती आहे. आता एवढे आम्ही निवडणुकीचे अर्ज भरले, अर्ज भरताना त्यांना हरकत घेता येत होती, परंतु तेव्हा घेतली नाही. आणि आमचा विजय जेव्हा दिसायला लागला तेव्हा कोर्टात गेले. आशुतोष दादांनी जे जे काम आणायचा प्रयत्न केला, 5व्या तळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कोर्टात गेले. आणि तुम्हाला एवढा गावाचा पुळका होता, तुम्ही जाहीर केलेलं निळवंड्याचं पाणी तुम्ही का आणू शकला नाही? आणि आशुतोष दादांनी हे गाव धूळमुक्त करायचं ठरवलंय. रस्ते कसे आहेत तुम्ही बघा. एसजी विद्यालयाचा रोड झाला, तारंगा रोड झाला, दुर्गाव रोड झाला, 23 प्रकारचे काम आशुतोष दादांनी करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टामध्ये गेली आहे मंडळी. तर दादांना स्वप्नात असलेलं कोपरगाव जर करायचं असेल, तर आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे 30 नगरसेवक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे. आजपासून आपलं एक काम, तुम्ही मला मतं देणार आहात, फडेताईला मतं देणार आहात, सागर भाऊला मतं देणार आहे ना? हा, देणार आहे. हात वर करा सगळ्यांनी. वा 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 वा. बघा सागर भाऊ, ज्याला म्हणतात प्रेम. वा वा. आणि 30 नगरसेवक निवडून आले पाहिजे. याकरता तुमचे ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, पाहुणे गावले आहेत, त्यांना पण तुम्ही फोन करून सांगा की काका कोलटे आणि त्यांचे 30 उमेदवार आशुतोष दादांचे दिलेले आहेत ते निवडून आलेच पाहिजे. आणि किती चांगले उमेदवार दिलेत बघा. सागर भाऊ तर तुमच्या रोजच्या अडचणीला नेहमी कामाला येतो. फडेंचं तर गंगाधर फडेंचं नाव आठवल्यानंतर काम कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे गंगाधर फडे होते. त्यांच्या घरामध्ये आता उमेदवारी दिलेली आहे. तर या दोनही उमेदवाराला तुम्ही प्रचंड 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 मताने निवडून द्या. मला तर खात्री आहे कोपरगावमध्ये सर्वाधिक मताधिक्य कोणत्या वार्डात मिळायचं असेल ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये या आमच्या 2 उमेदवारांना निश्चितपणे मिळणार आहे. त्यांना तेवढं मताधिक्य तुम्ही द्यावं एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरगाव. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी आजच्या सभेच्या निमित्ताने, आज चंपाषष्ठी आहे, त्या चंपाषष्ठीच्या मनापासून शुभेच्छा देतो. तसेच आपल्या आजचा संविधान दिन आहे, संविधान दिनाच्या मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसंच आजच्या या सभेच्या निमित्ताने 2 मिनिटं जरा आपण चर्चा थांबवली तर बरं होईल. या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून येत्या 2 तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना भरभरून मतदान करावं आणि आपले प्रभाग नंबर 9 मधले दोन्ही उमेदवार यांना भरभरून मतांनी त्या ठिकाणी निवडून आणावं अशा प्रकारची नम्र विनंती आपल्या या सभेच्या निमित्ताने करतो.
तसेच आपण सर्वांनी गेल्या वर्षी 2024 ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला दुसऱ्यांदा आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याही बद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या निमित्ताने सर्व माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही निवडणूक जी आपली होते ती तब्बल 9 वर्षानंतर निवडणूक होती. नगर परिषदेची निवडणूक याच्या अगोदर 2016 ला झाली होती आणि 2016 ची परिस्थिती काय होती हे आपल्याला आठवत आहे का? नाही. 2016 ला आपण 23 दिवसाड पाणी घेतलं. 23 दिवसाड पाणी घेतलं होतं आणि म्हणून आपण सर्वांनी मला 2019 ला आपला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून राज्य शासनाकडनं मी आपली पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आपल्या परिसरामधल्या पाईपलाईन असतील, टाक्या असतील, या तर झाल्याच, परंतु एक महत्वाचा विषय त्याच्यामध्ये झाला तो 5 नंबर साठवण तलावाचं काम त्या ठिकाणी होऊ शकलं आणि म्हणून आपल्याला जे पाणी 23 दिवसाड, 16 दिवसाड, 10 दिवसाड मिळत होतं आज ते 4 दिवसानंतर देऊ शकतोय. ते केवळ त्या 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालं म्हणून. येतं ना पाणी 4 दिवसानंतर. आता गेल्या वर्षभरापासून आपल्याला ते पाणी मिळतंय. मागच्या वर्षी आपण चालू केलं होतं, आता त्याला वर्ष झालेलं आहे का आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतंय. परंतु आजही तुम्ही सगळेजणी 8 दिवसाचंच पाणी साठवून राहिले. बरोबर आहे का नाही? 4 दिवसानंतर आलं तर पहिलं पाणी फेकून द्यायचं, पुन्हा 8 दिवसाचं साठवायचं. तर ती सवय झाली आपल्याला. सवयीचा भाग आहे. सवय सहजासहजी जाणार नाही. ज्या पद्धतीने 4 दिवसानंतर आपण आता पाणी तुम्हाला देतोय त्या योजनेमधले 5 नंबर तलावाचे काम पूर्ण झालेले. त्या योजनेमध्ये 1 ते 4 तलावाचं पण काम करायचं होतं. त्याचे पुढचे पहिलेचे तलाव होते ते मातीचे, तिथं साफसफाई करायच्या, काट्या काढायच्या, त्याचे दगड काढायचे, थोडी खोली करायची आणि त्याला कागद टाकायचा जेणेकरून त्याच्यातून कुठल्याही प्रकारचे लिकेज होणार. परंतु ज्या दिवसापासून 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालंय आपल्या शहरामध्ये, उपनगरामध्ये 100 एकराची प्लॉटिंग चालू झाली. बंगल्याचे प्लॉट असतील, फ्लॅटचे प्लॉट असतील. त्या दिवसापासून जवळजवळ 8 ते 10, 9 बिल्डिंगचं काम चालू झालं. म्हणजे याचा अर्थ काय? नुसतं पाण्याचा एक प्रश्न सुटला आणि आपल्याकडे लोकसंख्या वाढण्याचे संकेत त्या ठिकाणी यायला लागले. आणि म्हणून मी विचार करू लागलो का जर आपण तात्पुरती हे 4 तलाव पूर्ण केले तर तुम्हाला रोज पाणी लगेच येता येईल. परंतु आपल्याला विचार करायचा पुढच्या 50 वर्षाचा. 50 वर्ष आपल्याला कुठली अडचण पाण्याची राहिली नाही पाहिजे. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण 5 नंबर तलाव कॉन्क्रीटचा केलेला आहे, बघितलाय का तुम्ही तलाव 5 नंबरचा? किती जणांनी बघितलं? हातवर करून सांगा. तो कॉन्क्रीटचा तलाव आपण पूर्ण केला मागच्या वर्षी. फार थोड्या लोकांनी बघितलंय. तर त्या पद्धतीने आपल्याला राहिलेले तलाव पण कॉन्क्रीटचे करायचे. आणि तुम्हाला जो काही ताण होतो, ज्या दिवशी तुम्हाला रोज पाणी झाल्यानंतर तुम्ही वैतागून म्हणाय काय हे पाणी साठवणारच नाही, काय गरजच नाही तुम्हाला. रोज जर पाणी यायला लागलं तर त्या दिवशी तुमची साठवायची सवय मोडून जाईल. आता काय तुम्हाला भरोसा अजून पटना म्हणून 8 दिवसाचं साठवून राहिले. पण मी तुम्हाला विश्वास देतो, मी दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण करणारच आहे. तुम्ही दिलेली जबाबदारी दुसऱ्यांदा. माझं स्वप्न आहे शहराला रोज पाणी द्यायचं आणि मी ते करणार आहे. यात कुठली शंका आपण मनामध्ये ठेवू नका. पाण्याचा प्रश्न आहे
काय टाळ्या वाजून घ्या वाजून घ्या. पाण्याचा प्रश्न एक मूलभूत गरज आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला एवढं वन वन फिरायची गरज नाही पडली पाहिजे. दिवसातले कितीतरी वेळ तुमच्या पाण्यासाठी जातात. आणि सांगायला तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण केवळ 5 नंबर तलावाचं काम पूर्ण होऊ नये म्हणून विरोधी लोकांनी कोर्टामध्ये 36 तारखा केल्या, कोट्यवधी रुपये घातले. कारण 5 नंबर जर तलाव पूर्ण झाला तर शहराचा प्रश्न काही अंशी कमी होईल, तुम्हाला पाण्याचे दिवस कमी करता येतील. आणि जर पाण्याचे दिवस जर कमी झाले तर आपण राजकारण कशावर करायचं, तुम्हाला कशाचा शब्द द्यायचा, अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक विरोधामध्ये त्या ठिकाणी काम करतात. त्यांना तुमच्या अडचणी अडचणीशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं. निवडणुकीपुरतं तुम्हाला नादी लावायचं आणि आपली निवडणूक काढून घ्यायची आणि ते प्रश्न तसेच ठेवायचे. अशा प्रवृत्तीचे लोक या शहरामध्ये विरोधात काम करतायत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील, पाण्याचा प्रश्न असेल तो सोडवणारे, आपल्या परिसरातील रस्ते असतील, गटारी असतील, याचाही प्रश्न आपण सोडवणारे. आपण एक नवीन योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली, ती योजनेचं काम पुढच्या 1-2 महिन्यामध्ये चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गटारी या भूमिगत होणार आहे. कुठेही तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी गटारी दिसणार नाही, वास येणार नाही, अशा पद्धतीची योजना आहे. आणि त्या गटरीमधलं सर्व पाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून पिण्याचं सोडून ते पाणी कशालाही वापरता येईल. बांधकामाला वापरता येईल, बागकामाला वापरता येईल, काही धुवायचं असेल त्याला वापरता येईल. अशा पद्धतीची योजना आपण मंजूर करून आणलेली आहे. त्याचा तुम्हाला फारसा फायदा नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे का आपल्या गटारी भूमिगत झाल्या पाहिजे. आणि म्हणून ती योजना असेल किंवा आपल्या परिसरातले रस्ते असतील, याच्यासाठी आपण एवढा निधी मंजूर करून आणलेला आहे. पुढचे 1 वर्षभर कामं चालतील एवढा निधी आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये मंजूर आहे. आता यादी वाचून दाखवायची ठेवली तर फार वेळ जाईल. तर काही कामं त्याच्यातले पूर्ण झालेले, काही कामं आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले. आता पहिला रस्ता आहे बाळासाहेब संधान घर ते पठाण घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, याला आपण 25 लाख रुपये दिले. हे काम पूर्ण झालेले, झालंय का नाही? झालंय ना? काय केलं का अभ्यास तुम्ही? कडोसे घर ते संदीप पगारे घर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण हे पूर्ण झालेलं आहे, त्याला आपण 20 लाख रुपये दिले. आपल्या प्रभागामधील विविध कामांसाठी हे काम अजून सुरू व्हायचंय, याला 1,30,00,000 रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यामधून रस्ते होणारे, गटारी होणारे, हायमॅक्स असतील, स्ट्रीट लाईट असतील, त्या ठिकाणी पुलाचे काही काम आहेत. या सर्व कामांसाठी आपण 1,30,00,000 रुपये मंजूर करून आणलेले. पुढच्या महिन्यामध्ये तर काम चालू होणार आहे. भरपूर कामं आपल्याला अजून करायची. चर्मकार समाजाची संरक्षण भिंत बांधकाम ते बाकी आहे. त्याचबरोबर आपल्या वडार समाजाचं समाज मंदिर त्याचं काम आहे, ते चालू व्हायचंय. ख्रिश्चन स्मशानभूमी संरक्षण भिंत ते काम पूर्ण झालेलं आहे. दुसरं आपल्या चर्मकार समाजाचं सभामंडप बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे. भगवती कॉलनीमध्ये दत्तात्रय गवळी घर ते भगवान पितळे घर पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम 40 लाखाचं ते काम अजून व्हायचं आहे. SP अवतडे घर ते बत्रा घर भूमिगत गटार करणे त्याचं काम आता चालू होणार आहे. रसिक कोठारी घर ते गोरक्षनाथ घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवायचे, त्याचं काम चालू होणार आहे. रणशूर घर ते ऍडव्होकेट शिंदे घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवायचे, त्याचं काम चालू होणार आहे. अशी असंख्य कामं आपल्या प्रभागामधले माझ्या निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण केलेले. आणि एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच आहे. त्याच्यामुळे आपल्याला निधीची गरज जेवढी पडेल तेवढी ते आपल्याला त्या ठिकाणी पुरवतील. आपल्या ज्या काही योजना असतील त्याच्यासाठी निधी कुठेही कमी पडू देणार नाही, अशा प्रकारचा शब्द त्यांनी मी असेल किंवा आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे यांच्या साक्षीने त्या ठिकाणी दिलेले आहे.
आणि म्हणून आपल्याला एकच करायचंय, समोरची पार्टी आपल्याला एवढं 2-3 दिवस फक्त विचारणार आहे. काम सांगायला गेलं तर ते म्हणणार आम्ही आमचा आमदार नाही. आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. सर्व जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून मला करून आणायचंय, नगरपालिकेकडे एवढं उत्पन्न नाही का सगळी कामं ते करू शकतील. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ते असे उत्तर तुम्हाला देतील. त्याच्यामुळे आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्या पद्धतीने हे दोन्ही उमेदवार, हे नवीन उमेदवार जरी असले परंतु या तळमळीने त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी काम करत आहे. आणि मला खात्री आहे त्यांना आपण निवडून दिल्यानंतर कुठेही त्यांना निधी कमी पडू देणार नाही, त्यांच्याकडनं कुठेही काम कमी होणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये राहील याची मी त्या ठिकाणी गॅरंटी देतो. आपण ज्या पद्धतीने विधानसभेची जबाबदारी एक आमदार म्हणून माझ्यावर टाकलेली आहे, टाकलेली जबाबदारी, पुढचे 4 वर्ष तुमचं काम करण्याची जबाबदारी माझी आहे. 1 वर्ष जरी पूर्ण झालेलं असेल, पुढचे 4 वर्ष अजून माझ्या कामाची बाकी. आणि त्याच पद्धतीने आपण सर्वांनी हे दोन्ही उमेदवार नगरसेवक पदाचे असतील आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना भरभरून मतदान करा आणि त्यांना निवडून आणा, त्यांना संधी द्या. निश्चितपणाने त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी ही पूर्णपणे माझी राहील. कारण याच्यानंतर निवडणूक विधानसभेची होणार आहे. पुढच्या 4 वर्षानंतर तुम्ही मला जाब विचारू शकता, तुम्ही बोलत होता काय झालं कामाचं, विचारू शकता का नाही? त्यामुळे त्या पद्धतीने आपण बिनधास्तपणे माझ्यावर जबाबदारी टाकून द्या. हे दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, नगराध्यक्ष काकाजी कोयटे यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. आणि काकांच्या बद्दल सांगायची तुम्हाला गरज नाही. एक असं व्यक्तिमत्व आहे, कोपरगाव शहरामध्ये वाढलेलं आहे, समता पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये काम आहे. 22,000 त्यांच्याकडे ठेवीदार आहे कोपरगाव शहरातले. त्या 22,000 ठेवीदारांचे 400 कोटी रुपये त्या समता पतसंस्थेमध्ये. किती ठेवीदार आहे समतेचे इथं? कोणी आहे का समताचं? आपण तुम्हाला पैसे नाही विचारणार किती, फक्त आहे का नाही तेवढं सांगा. तुम्हाला लगेच त्याची काळजी, माझ्या खात्यामध्ये किती पैसे हे विचारलं लोक माझ्या मागे लागतील, मला पैसे द्या. त्याची चिंता करू नका. आपले पैसे समतामध्ये सुरक्षित आहे, कोणी आपल्या पैशाला त्या ठिकाणी काही करणार नाही. परंतु 22,000 ठेवीदार आपल्या समता पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी आहे. सामाजिक काम असेल त्यांच्या परिसरामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस ते काम करत होते त्यांनी अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम केलं. कोविडच्या काळामध्ये जेवण पुरवण्याचं काम असेल, कोणाला औषधं पाहिजे असतील औषधं मिळवून देण्याचं काम असेल, हे सर्व काम त्यांचं सातत्याने चालू आहे. पण त्यांना कुठली निवडणूक लढायची नव्हती, मी त्यांच्या मागे लागलो. तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे, तो कोपरगाव शहरासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे. कोपरगाव शहर आपल्याला अजून स्वच्छ, अजून सुंदर त्या ठिकाणी करायचे, अजून विकसित करायचे. हे पाणी, रस्ते, गटारी या मूलभूत गोष्टी याच्यासाठी तुम्हाला भांडायची गरज पडली नाही पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. महिलांचा रोजगार असेल, युवकांसाठी रोजगार असेल, आपल्याला या ठिकाणी MIDC आणायचे, MIDC मध्ये नवीन उद्योग आणायचे, जेणेकरून आपल्या प्रपंचाला त्या ठिकाणी हातभार लागेल, मुलांना रोजगार या ठिकाणी मिळेल. हे सर्व काम आपल्याला करायची. परंतु आतापर्यंत विचार केला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष जवळपास पूर्ण होणार आहे. आपण समोरच्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबामध्ये 40 वर्ष सत्ता दिलेली, 40 वर्ष त्यांना आमदार केले, मला फक्त 5च वर्ष केले. परंतु आपल्या 5 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न कमी केला का नाही? त्याच पद्धतीने पुढे मला काम करायचे. आणि माझी प्रवृत्ती नाही का काम तसेच टांगून ठेवायचे त्याच्यावर राजकारण करायचं. माझी प्रवृत्ती आहे काम काम करायची, तुमच्या अडचणी कमी करायच्या. हे काम संपल्यानंतर काही काम नाही संपणार आहे, पुढे भरपूर काम आहे, ते काम आपल्याला करायचे. आपलं शहर आपल्याला जिल्ह्यामध्ये 1 नंबर करायचे, राज्यामध्ये 1 नंबर करायचे. यासाठी माझं काम त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, येत्या 2 तारखेला काय लोक पोरांना पार्ट्या करायला घेऊन जाणार आहे,
त्या पार्ट्या तात्पुरती राहणार आहे. तुम्हाला काहीतरी चुकीचं भूलथापा देणार आहे त्या तात्पुरती राहणार आहे. कामं जे करायचे आहे ते परमनंट त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राहणार. आपणही त्या ठिकाणी थोडासा विचार केला पाहिजे. तात्पुरती व्यक्तिगत लाभ महत्वाचा आहे, ठीक आहे, महत्वाचे पैसे कोणाला नको. मला कोणी म्हटलं एक 5,000 रुपये 10,000 रुपये द्या बघा, काय पैसे कोणाला नको असतात, पण याचा किती आपल्याला उपयोग होतो, किती दिवस ते पैसे टिकतात हाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. कारण की पुढचं भविष्यात हे कोपरगाव शहराचं आपल्याला जर चांगलं करायचं असेल, उज्ज्वल करायचं असेल तर विचारपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबावं एवढी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या सभेच्या निमित्ताने करतो. तुम्ही सर्व इथं बसलेले आपण तर मतदान करणारच आहे, परंतु नुसतं आपल्यावर नाही, आपल्या प्रभागामध्ये जवळपास 4,000 किती मतदान 3776. तर या सर्व मतदारांपर्यंत आपण जाऊन त्यांचं मतदान आपल्या घड्याळ चिन्हाला कसं मिळेल असा प्रयत्न करावा. शहरामध्ये जे काय असेल ते आता त्या आकडेवारी जे काय असतील ते, पण शहरामध्ये जिथे कुठे बाकीचे आपले पाहुणे असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, यांना देखील विनंती करावी का त्या ठिकाणी आपलं घड्याळ चिन्ह हेच आपलं चालवायचं आहे आणि तिन्ही उमेदवाराला आपल्याला भरघोस मताने निवडून आणायचंय. एवढी कळकळीची विनंती या सभेच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.